आणि त्या गरीब लोक डोळ्यात पाणी आणून आशीर्वाद घेऊन जातात. मला असं वाटतं की राजकीय सामाजिक जीवनामध्ये जात पंथ धर्म भाषेच्या वरती उठून गरिबाचा आशीर्वाद मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ताईंनी चिंता केली की माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली, मी त्याचं उत्तर देत नाही, कारण ते उत्तर दिलं की ती न्यूज बनते. ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला लोक गोटे मारतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं आहे. मी शेतकऱ्यांचा काम करतो. शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे, ऊर्जादाता झाला पाहिजे. शेतकऱ्याने डांबर बनवलं पाहिजे, म्हणून मनसर ते आपला 1 किलोमीटर रोड धानाच्या तणसापासून डांबर तयार करून आपण बनवलेला आहे. डांबर दाता, हायड्रोजन दाता आणि आता हवा इंधन तयार करायला आपण सुरुवात केली. ती माझी जी गाडी आहे इनोवा, ही शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून, मक्यापासून, शुगरकेन ज्यूस पासून, मोलॅसेस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर 100% चालते. आता शेतकऱ्याला फायदा मिळाला, प्रदूषण कमी झालं, पण 22 लाख कोटी रुपये देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं. त्या लोकांचा धंदा मारला गेला. मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का? ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या. पण काही चिंता करू नका, तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे. मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं भडवेगिरी केली नाही, 1 रुपया कधी घेतला नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात आणि खराब काम केलं की मी ते ऐशी तशी करतो. त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीच. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही, तुम्ही होऊ नका. जनतेला सत्य माहीत असतं. आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकाराचा खेळ आहे. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या आशेपोटी अशा प्रकारच्या टीका टिप्पणी लोक करतात. मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे, पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही. पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं, माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं, या तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असणाऱ्या सद्भावना ही माझ्या आयुष्यातली पुंजी आहे. कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये लोकांचं प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी 45 वर्ष नागपुरात काम करतोय. आमदार झालो, अध्यक्ष झालो, मंत्री झालो, देशाचा अध्यक्ष झालो पार्टीचा. पण